मागील भागामध्ये आपण बघितलं, सौरभ आत आला तसं अंजूने त्याला लिहून सगळं सांगितलं. नंतर तिनं दिनेशराव, अहिल्याबाईंना रुद्रांशचा प्लॅन समजावला. आजींना फसवायचं कळल्यावर त्या तिघांच्याही पोटात गोळा आला होता. पण नंतर रुद्रांश सगळं हँडल करेल म्हणून थोडेसे निर्धास्तही झाले. डॉक्टर परत एकदा अंजूला चेक केल्याचं नाटक करून गेले. हे चौघेही मग घरी जाण्यासाठी निघाले. आता पुढे काय बोलले डॉक्टर? काळजी करण्यासारखं काही नाही ना? आल्या आल्या महादेवरावांनी विचारलं. अहिल्याबाई त्यांचं टेन्शन हलकं करत म्हणाल्या, नाही दादा, 4-5 दिवसात ठीक होईल बोलले ते. आणि बाळ? आजींनी धडधडत्या हृदयाने विचारलं. आता खरी गंमत होती. दिनेशरावांनी काय उत्तर द्यावं या आविर्भावानं अहिल्याबाईंकडे पाहिलं. त्यांनीही शेजारीच बसलेल्या अंजूकडे पाहिलं. तशी अंजू त्यांच्या खुशीत शिरली आणि रडत बोलू लागली. माझं बाळ, माझ्यासोबतच का घडलं असं? काय पाप केलं होतं मी आई? त्या दोघांना कळून गेलं की ती ड्रामा करतीये. अहिल्याबाईसुद्धा तिला कुरवाळून भावूक होत म्हणाल्या, सगळं आपल्या हातात नसतं बाळ, नियतीचा खेळ समज, सांभाळ स्वतःला. तू जर अशी तुटलीस तर कसं होईल राजा? अरे देवा, खंडेराया, का दिवस दाखवला हा? अरे कोणत्या पापाची शिक्षा दिलीस तू? माझ्या नशिबी पतवंडाचं सुख आहे की नाही एकदाचं सांगून टाक, म्हणजे मी मरायला तरी मोकळी होईल. आजी वर बघून डोळ्याला पदर लावून शोक करत म्हणाल्या. आई, काय बोलतीयस तू? असं बोलू नकोस प्लीज, आणि रडूही नको. तुला नाही बघवत ग असं. दिनकरराव आजी शेजारी बसत म्हणाले. रडू कसा नको? इतक्या वर्षांनी घरात पाळणा हलणार होता. ती कमला बघ, रोज तिच्या पतवंडाला घेऊन येत असती माझ्या डोक्यावर बसायला. कधी एकदा तिला माझा पंतू दाखवते असं झालंय मला. पण माझं नशीबच फुटकं. 2 नातसुना आल्या पण गोड बातमी मिळेना. आजींचा तक्रारीचा सूर चालूच होता. सौरभ, महादेवराव आणि दिनकरराव डोक्याला हात लावून बसले होते. अहिल्याबाईही दडपण आल्यासारखं बघत होत्या आजींकडे. काय करावं बाई यांचं? आत्ता कुठे लग्न झालं माझ्या पोराचं? लागल्या लगेच मागे. निदान बायकोसोबत 1 वर्ष तरी नीट सुखानं जगू द्यावं की नाही? काय तर पंतू हवा. बिचारी अपर्णा रोज कशी दिवस काढत असेल काय माहीत तिकडे. तिचा तर दिवसच यांच्या टोमण्यांनी सुरू होत असेल. त्या मनातच नाराज होऊन ओरडत होत्या. आणि अंजू, ती तर भेदरलेल्या नजरेनंच बघत होती. पोटात चांगलाच गोळा आला होता तिच्या. आत्ता कुठे बिचारीचं लग्न झालं होतं आणि यांना लगेच तिच्याकडून गोड बातमी हवी होती. आई, आल्या का तुम्ही? पूर्वीनं वरून येत विचारलं. सोबत सलोनी पण होतीच. आजींनी स्वयंपाक झाल्यानंतर तिला मुद्दामहून कपडे धुवायला लावले होते. आता तीही तयार झाली. काय करणार? हार गमवायचा नव्हता ना. अंजू, ठीक आहेस ना? डॉक्टर काय बोलले? पूर्वीनं तिच्या शेजारी बसत विचारलं. ताई, अंजू तिला बिलगून ढसाढसा रडू लागली. क्षणभर पूर्वी घाबरली. तिनं गोंधळून सौरभ व अहिल्याबाईंकडे पाहिलं. रडू नकोस पोरी, काळा दिवस म्हणून सोडून दे. बाईचा जन्मच असा. मी तर तुझ्यापेक्षा लहान होते जेव्हा मी माझं पहिलं मूल गमावलं, आणि अजूनही वेळ गेली नाही. तू तुझ्या तब्येतीला जप. शेवटी तू महत्त्वाची आहेस आमच्यासाठी. बाळ काय केव्हाही येईल. आजी अंजूकडे बघत समजावत म्हणाल्या. सगळ्यांनी धक्का लागल्यासारखं त्यांच्याकडे पाहिलं. त्या मग अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या, हिची काळजी घे महिनाभर. काम बिलकुल करून देऊ नकोस, म्हणजे तब्येतही सुधारेल आणि तिची वट्टीही भरेल. पूर्वी तिला खोलीत घेऊन जा, आराम करू देत तिला. पूर्वीला आता काय चाललं आहे याचा अंदाज आला. ती लगेच म्हणाली, हो पण तिला जेवण तर करू द्यात ना. मला नाही खायचं, मुसमुसता संजू म्हणाली. नाही बाई, थोडंसं खाऊन घे, गोळ्या घे, म्हणजे लवकर बरी होशील. स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. आजी अंजूला काळजीनं म्हणाल्या. मी एक काम करते, रूममध्येच जेवू घालते हिला. चल, पूर्वी अंजूला पकडत म्हणाली. पूर्वी तिला धरून उठली. अंजूही गळून पडल्यासारखीच उठली. सगळेजण तिच्या ॲक्टिंगचं कौतुक करत होते मनामध्ये. अंजूनं उठल्यावर अहिल्याबाईंकडे बघत भुवई उडवली. त्या नजरेनंच ओके म्हणाल्या. ती मग पूर्वीचा आधार घेत तिच्यासोबत वर गेली. मी वाढू का तुम्हाला सगळ्यांना? सलोनीनं थोडंसं एक्सायटेड होत विचारलं. सगळ्यांनी तिच्याकडे थोडंसं चिडून पाहिलं. ती नरमाईनं म्हणाली, सॉरी, पण जेवणावर नाराज होऊन काय होणार ना. सगळं जेवण वाया जाईल आणि माझा हार पण. ती मनातच म्हणाली. हो आई, खाऊन घ्या सगळ्यांनी थोडं थोडं. दुःख करण्यात अर्थ नाही. आपली अंजू ठीक आहे यातच सगळं आलं. दिनेशराव आजींना समजावत म्हणाले. हो आई, खाऊन घे चल.
सकाळपासून काही खाल्लं नाही आहेस तू, महादेवराव पण त्यांना म्हणाले. मी ताट वाढते, अहिल्याबाई उठत म्हणाल्या. त्यांनी सलोनीला किचनमध्ये नेलं. त्या दोघींनी सगळ्यांना वाढलं. आजी व महादेवराव सोडले तर बाकीचे सगळेजण रिलॅक्समध्ये जेवत होते. सलोनी तिच्या धुंदीत होती तर बाकीचे तिचा आता बिमोड होणार म्हणून खुश होते. इकडे रूममध्ये पूर्वी व अंजू एकत्र जेवत होत्या. बापरे, काय ॲक्टिंग केलीस बाई तू, कॉलेजमध्ये स्टेज ड्रामा करत होतीस की काय, पूर्वीनं कौतुकानं बोलून विचारलं. अंजू हसली आणि म्हणाली, नाही हो ताई, माझ्या त्या 3 ड्रामा क्वीन आहेत ना, शिकले त्यांच्यासोबत राहून राहून. कॉलेजमध्ये कधी ना कधी प्रोफेसरांना असंच पटवायच्या त्या. कधी वडील हॉस्पिटलमध्ये असायचे, कधी आई आजारी असायची, कधी भावाला लागायचं तर कधी आजी आजोबा सिरियस असायचे. डेंजरच आहेत म्हणायच्या त्या. पूर्वी मान हलवून हसत म्हणाली. हो मग, अंजू हसून म्हणाली. पूर्वी मग गंभीर होत म्हणाली. पण काय ग, खरं खरं सांगून टाकायचं ना आजीला. अहो ताई, रुद्रांशने सांगितलं हे करायला, ते बोलले. अंजूनं त्याने सांगितलेला प्लॅन तिला सांगितला. पूर्वी खुश होऊन म्हणाली, ग्रेट, मग तर बरोबरच आहे म्हणा. सध्या हा ड्रामा गरजेचा आहे. त्या सलोनीला कामामध्ये गुंतवून ठेवता येईल. तिचं काय होईल ते होईल. मला तर दुसरंच टेन्शन आलंय. अंजू हैराण होत म्हणाली. कोणतं, पूर्वीनं विचारलं. आजींचं, त्यांना बाळ हवंय लवकरच. ती भलं मोठं टेन्शन आल्यासारखं म्हणाली. द्यायचं मग, पूर्वी आलेलं हसू दाबत म्हणाली. ताई, काय खाऊ आहे का तो लगेच द्यायला, अंजू अवाक होत म्हणाली. तिला भांबावलेलं बघून पूर्वी मोठ्यानं हसून म्हणाली. तू का काळजी करतेयस, तुझ्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही या घरात. तू जेव्हा तयार असशील मनानं तेव्हा प्लॅन कर. आजीचं काय आहे, तिला बाबा समजावतील. पण तरीही त्यांनी नाही ऐकलं तर, अंजूनं दडपण आल्यासारखं विचारलं. पूर्वी तिला समजावत म्हणाली. ऐकेल ग, आणि नाही ऐकलं तर नाही ऐकलं. तू आणि रुद्रांश तुमचं लग्न एन्जॉय करा. तुम्ही अजून एकमेकांना नीट वेळ पण देऊ शकला नाही आहात, त्यामुळं बाळाचा विचार हात लांबच ठेवा. पुढच्या वर्षी बघता येईल. तुम्ही मस्त हनीमून प्लॅन करा आता. यांना वेळ नको का त्यासाठी, अंजू तक्रारीच्या सुरात तोंड वाकडं करत म्हणाली. काढायला लाव मग, तुझ्या इच्छेपुढे थोडीच जाणार आहे तो. तू फक्त बोलून बघ, 1 महिन्याची सुट्टी घेईल तो, पूर्वी भुवई उडवत म्हणाली. बापरे, 1 महिना नको, मला 4-5 दिवस जरी बाहेर घेऊन गेले तरी चालेल, अंजू छातीवर हात ठेवत म्हणाली. पूर्वी तिची अवस्था बघून हसली. तानीच्या आधी तिचीही अवस्था अशीच होती. ती मानेला झटका देत म्हणाली. मी एक काम करते, एकदा काही बया बाहेर गेली ना की मीच तिकीट बुक करते. तू मला आधी हे सांग, तुला कुठं फिरायला जायला आवडेल. कुठेही चालेल, मला फक्त त्यांच्यासोबत फिरायचं आहे, फक्त ते आणि मी, अंजू सुस्कारा सोडत म्हणाली. ओहो, फक्त ते आणि मी, पूर्वी चिडवत म्हणाली. तशी अंजू अगदी गोड लाजली. त्या दोघीही मग रुद्रांशचा हनीमून डेस्टिनेशनबद्दल बोलत बसल्या. जेवण झालं तशी सलोनी हार मिळेल म्हणून आजीसमोर येऊन उभी राहिली. त्यांनी तिच्याकडे पाहत विचारलं, जेवण कोणी बनवलं होतं. कोणी म्हणजे मी, ती थोडंसं चाचरत म्हणाली. खरंच, त्यांनी रोखून बघत विचारलं. हो, ती मान हलवत म्हणाली आणि तिनं औंढा गिळत अहिल्याबाईंकडे पाहिलं. या बाईंनी आजींना सांगितलं नसेल ना की जेवण बनवण्यात हिनी आणि पूर्वीने मदत केली मला, मग तर हार गेलाच माझा. अहिल्या, जेवण कोणी बनवलं होतं. आजींनी त्यांच्याकडे बघत मोर्चा वळत विचारलं. त्या सरळ बसत म्हणाल्या. आई, हिनीच बनवलं, मी फक्त बाजूला उभं राहून तिला सांगत होते. अगं, किती बाजू घेशील सुनेची, आजी ओरडल्याच आता आणि मग सलोनीकडे बघत म्हणाल्या. माझ्या सुनेचा हातचा चहा पण ओळखते मी, मग स्वयंपाकाचं तू समजून घे काय ते. पुरण हिनीच बनवलं होतं ना, आणि माझ्या पूर्वीनं आमटी बनवली होती. हो, पण मीही केलं ना, सलोनी कसं तरी हसत म्हणाली. मनात जळफळाट होऊ लागला. तिला एवढं ऐकून घ्यायची सवय नव्हती. काय, त्यांनी करड्या सुरात विचारलं. तशी ती नमतं घेत म्हणाली. मी मदत केली त्यांना. अगं, मी तुला जेवण बनवायला सांगितलं होतं. आता एक काम कर, रात्रीचं जेवण तूच बनव. परत, सलोनीनं डोळे मोठे करत विचारलं. आधीच हे बनवताना नाकीनं वाले होते तिच्या. परत, अगं, तू जेवण बनवलंच कुठे, रात्री बनव, तुला जे येतं ते बनव, खाऊ आम्ही, जमतंय ना, आजींनी मान हलवत विचारलं. सलोनीला आता हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हो जमेल, ती तोंड पाडत म्हणाली.
मनात दातोट खाण्याचं काम चालूच होतं. दिनकरराव व अहिल्याबाई सलोनीची फजिती बघून मनात खूपच हसत होते. सौरभला पण मज्जा येत होती. सलोनीनं त्याच्याकडे पाहिलं आणि रूममध्ये चालण्याचा इशारा केला. ती जाणार तेच आजी बोलल्या, कुठे चाललीस? रूममध्ये. भांडी घासून घे, परत तुला शीण व्हायचा रातच्याला. सलोनीनं आता खाऊ की गिळू या नजरेनं आजींकडे पाहिलं. या म्हातारीला आता हिसका दाखवला असता माझा, पण हारासाठी गप्प बसावं लागतंय मला. आजची रात्र झेलबाई सलोनी या म्हातारीला, उद्या सकाळी तशीही जायची अटॅक येऊन. असा विचार करून ती मनातच हसली. करते, ती कंट्रोल करत बोलली आणि पाय आपटत किचनमध्ये गेली. आजी. सौरभने आजीला आवाज दिला. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तसं हातवारे करत बोलला, एक नंबर आजी. त्यांनी जागेवरूनच तिला एक फ्लाइंग किस दिला. त्यांनी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. त्या बोट दाखवत बोलणार तेच तो उठला आणि पटपट वर पळाला. सगळेजण आता हसायला लागले. अंजू रूममध्ये बसल्या बसल्या पिया, ईशा व मधूसोबत बोलत बसली होती. तिघीही मिळून पियाची छान खेचत होते आज. तीही बिचारी लाजून लाल लाल झाली होती. तिने तिच्या घरच्यांना लगेच सांगून टाकलं होतं सौरभबद्दल, कारण तिला आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खेळ खेळत बसायचं नव्हतं. तिला लवकरात लवकर मिसेस सौरभ मोहिते व्हायचं होतं. अंजू ते ऐकून खूप खुश झाली. तिनं नंतर त्यांना उद्या काय काय करायचं आहे ते समजावलं. त्या तिघीही खूप एक्सायटेड होत्या सलोनीला धडा शिकवण्यासाठी, स्पेशली पिया. तिनं तर तिला एकतरी कानाखाली लावेन अशी शपथच घेतली होती. तिच्या सौरभला व अंजूला त्रासच दिला होता ना तिनं तेवढा. रात्रीची वेळ झाली. रुद्रांश घरी येणार नाही हे आजी सोडल्या तर सगळ्यांना माहीत होतं. सलोनी अचानक बाहेर गेली, कारण तिच्यासाठी हारापेक्षा तिचा प्लॅन महत्त्वाचा होता. शेवटची रात्र होती तिच्यासाठी आज या घरात, त्यामुळं निर्धास्त होती ती. आणि हार जेवण बनवून नाही भेटला तरी तो कसा मिळवायचा हा प्लॅन करून ठेवला होता तिनं. आजचं जेवण पूर्वी व अहिल्याबाईंनी बनवलं. आजी रुद्रांशिवाय जेवायला तयार नव्हत्या. शेवटी त्यानं फोन करून आजींना समजावलं, तेव्हा कुठे त्या जेवायला तयार झाल्या. सगळेजण बेडवर पडले तरी झोप नव्हती कुणाला. उद्याचा दिवस काय घेऊन येईल याचीच धाकधूक लागून राहिली होती प्रत्येकाला. सगळेजण खंडेरायाचं नाव घेतच झोपी गेले, पण अंजू मात्र जागी होती. ती रुद्रांशच्या फोटोकडेच बघत होती. खूप मिस करते मी तुम्हाला. दिवसभर तर दूर असताच आणि आता रात्री पण. बस आजची रात्र. मी तुम्हाला परत असं दूर राहून देणार नाही. मी आधीच सांगून ठेवते. खूप टेन्शन आलंय हो. उद्या तुम्ही ठरवलं तसंच व्हावं. आज सलोनीनं तिचा डाव टाकला असेल, तेवढ्यासाठी तर बाहेर गेली असेल. तुमच्याशी धड बोलताही आलं नाही मला आज. आता उद्या सकाळी तुम्ही म्हणाले तसंच घडलं तर ठीक, नाही तर. ती थोडीशी भीतीनं शहारली. जर सलोनी तयारच झाली नाही तर? तुम्ही तिकडे तिच्या मनसुब्यांवर पाणी फेराल, पण मला जमेल ना सगळं? तिला थोडा जरी डाऊट आला तरी? नाही, मी तुमच्या वर्दीवर संकट येऊन नाही देणार. काही झालं तरी ती उद्या हरणार. थोडासा त्रास होईल, पण काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईटातून जावंच लागेल. तुम्ही काळजी घ्यालच, तरी तुम्ही प्लीज लक्ष द्या स्वतःकडे. गुड नाईट, लव्ह यू. कितीतरी वेळ अंजू रुद्रांशच्या फोटोकडे बघत होती. कितीही समजावलं तरी भारी दडपण आलं होतं तिला. एक अनामिक भीती दाटून येत होती मनात. डोळेही ओले झाले होते तिचे. गणरायाला तिनं सगळं ठीक करण्याचं साकडं घातलं. एक दीर्घ श्वास घेऊन सोडत तिनं डोळे मिटून घेतले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.